न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल। रिलायन्स जिओ पाठोपाठ आता भारती एअरटेलनेही आपल्या विविध मोबाईल सेवांच्या दरात 10 ते 21% वाढ केली आहे। रिलायन्स जिओने गुरुवारी मोबाईल सेवांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर शुक्रवारी एअरटेलने दरवाढ जाहीर केली आहे। 2.5 वर्षात दूरसंचार सेवांच्या दरात प्रथमच वाढ होत आहे। एअरटेलचे नवीन दर 3 जुलैपासून लागू होतील। रिचार्ज महाग का केला? एअरटेलनं म्हटलं की दूरसंचार क्षेत्रास किफायतशीर व्यवसाय मॉडेल बनवण्यासाठी प्रति वापरकर्ता महसूल ARPU 300 रुपयांपेक्षा अधिक असायला हवा। ARPUचा हा दर नेटवर्क तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या गुंतवणुकीसाठी कंपन्यांना सक्षम करेल। त्यातून गुंतवणुकीवर सामान्य परतावा मिळेल। जिओने 1 दिवस आधीच दरवाढ जाहीर केली आहे। कंपनीने आपले प्रीपेड व पोस्टपेड प्लॅन 15 ते 25% महाग केले। किती महागला रिचार्ज? अमर्याद व्हॉइस प्लॅनचा दर 79 रुपयांवरून 199 रुपये होईल। 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनच्या दरात 20 रुपयांची वाढ झाली आहे। यात वापरकर्त्यास 2 GB डाटाही मिळतो। सुनील मित्ताल यांच्या नेतृत्वाखाली भारती एअरटेलनं म्हटलंय की आम्ही प्रारंभिक पातळीवरील प्लॅनच्या दरात कमीत कमी म्हणजे प्रतिदिन 70 पैसे इतकी वाढ केली आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।